नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ भव्य मोटारसायकल रॅली. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने कंबर कसली. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा. कामगार दिनानिमित्त धुळ्यात नारी शक्तीचा सन्मान. आणि मोहाडी उपनगरात कुस्त्यांचा थरार रंगणार. आता बातमीपत्र विस्ताराने. गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे आश्वासने दिली होती त्याची कुठलीही पूर्तता केली नसल्याने लोकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सरकारला मतदान नक्कीच धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई बच्छाव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या उपस्थितीत व त्यांच्या प्रचारार्थ आज धुळे शहरातील विविध प्रभागातून मोटारसायकल भव्य रॅली काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून तसेच लोकसंग्रामचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचं म्हणत त्यांनी गोटेंचे आभार मानले आहेत. गेल्या 3 ते 4 दिवसापासून माझ्या प्रचारार्थ विविध माध्यमातून रॅली काढण्यात येत असून मतदारांना जाहीरनामा संदर्भात पटवून देण्यात येत आहे. मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी सांगितलं आहे. यावेळी या रॅलीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष युवराज आबा करंकाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि कार्यकर्ते त्याच्यात आपले लोकसंग्राम पक्षाचे नेते आदरणीय आमदार यांनी मला त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि खऱ्या अर्थाने जे काही सेक्युलर फोर्स ते एकत्रितपणे येणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्या या विजयाच्या आघाडीमध्ये निश्चितपणे भर पडलेली आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी निश्चितपणे प्रचंड मताधिक्याने मध्ये मी या ठिकाणी प्रचार करते आहे. आणि 3 दिवसापासून धुळे शहरामध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांसमवेत रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळालेला आहे. कारण 10 वर्षामध्ये भाजप सरकारने जे काही आश्वासनं दिली होते ते कुठलेही पूर्ण केलेले नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी नाराजी आहे. आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यात आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी 5 न्याय आणि 25 भरोसा त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय असेल,
महिलांना न्याय असेल, लोकांना न्याय असेल, त्याचप्रमाणे जे काही मागासवर्गीय बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, सर्व स्तरातील जो वर्ग आहे त्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी धुळे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. काल धुळे शहरातील श्री खंडेराव मंदिरात आरती करून डॉक्टर भामरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ युवा मोर्चाकडून करण्यात आला व डॉक्टर भामरे यांनी 10 वर्षात केलेल्या कामाची माहिती नागरिकांना पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आली. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांना केलेल्या कामांची माहिती देत आहे. तसेच धुळे शहरातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना डॉक्टर भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही करत आहे. युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या माध्यमातून उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ विविध उपक्रम आणि राबविण्यात येत आहेत. भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी आज भाजपा युवा मोर्चा तर्फे प्रचार रॅली आम्ही चालू केलेली आहे. खंडेराव मंदिराच्या इथं नारळ फोडून आरती करून आम्ही प्रचार रॅली डॉक्टर सुभाष बाबा यांना निवडण्यासाठी आम्ही प्रचार रॅली चालू केलेली आहे आणि आम्ही होम टू होम, हाऊस टू हाऊस आम्ही फिरणार आहे. आज बाजारपेठेत आमची प्रचार रॅली चालू झालेली आहे. अबकी बार 400 पारचा नारा आपलं नरेंद्र मोदी साहेबांचा तो आम्ही साकार करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार हे आम्ही ध्येय धोरण हातात घेऊन आम्ही प्रचार चालू केलेला आहे. यावेळी सुभाष भामरे साहेबांना जास्त मतधिक्य मिळवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि युवा मोर्चा त्या ताकदीनिशीर काम करायला सुरुवात केली आहे आजपासून. हेच आमचे सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धुळ्यात सभा घेऊन आपली भूमिका मांडू तसेच 51,000 मताने लीड मिळवून देऊ असा निर्धार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. माजी आमदार अनिल गोटे यांच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना जाहीर पाठिंबा काल लोकसंग्रामच्या बैठकीत देण्यात आला. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी अनिल गोटेंची भेट घेतली आणि डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यावर चर्चा होऊन माजी आमदार गोटे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर बच्छाव यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप आणि भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर जोरदार टीका केली. धुळे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपण डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा दिला असून धुळ्यात जाहीर सभा घेऊन आपली भूमिका आपण मांडू व डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना 51,000 मताने लीड देऊ असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेसचे नेते श्याम सनेर, डॉक्टर दिनेश बच्छाव, आलोक सूर्यवंशी, लोकसंग्रामचे तेजसप्पा गोटे, प्रशांत भदाणे, सलीम लंबू, दिलीप साळुंके व माजी आमदार अनिल गोटे यांचे हितचिंतक व लोकसंग्रामचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही दाखल केला. आज लोकसंग्राम पक्षाची बैठक या ठिकाणी कल्याण भवनला होती. लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार, धुळे जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनिल अण्णा गोटे यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला असं वाटतं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अण्णांच्या या पाठिंबामुळे धुळे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईंच्या उमेदवारीला फार मोठं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शोभाताईंचा विजयाचा मार्ग अजून जास्त सुकर झालेला आम्हाला डोळ्याला दिसतोय. त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय अनिल अण्णा गोटे आणि लोकसंग्राम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो. अनिल अण्णांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरामध्ये जो विकास झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असा विकास करण्याचं काम शोभाताईंच्या माध्यमातून नक्कीच होईल हा विश्वास मला आहे. यानंतरचं बातमीपत्र अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण,
डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 1 मे कामगार दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यावर्षी देखील कामगार दिनानिमित्त महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिवस हा साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे महिला कामगार संघटनेचे अध्यक्ष गायत्री साळवे यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी धारावी छत प्रतिष्ठान धुळे वृक्ष संवर्धन सेविका सुरेखा नांद्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला संघटनेच्या अध्यक्षा गायत्री साळवे, जितेंद्र कापडणेकर, सुरेखा नांद्रे, लताबाई सूर्यवंशी, शेवंता देसले, विमलबाई खोडकर आदी सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार दिवस मी या ठिकाणी नसल्यामुळे कामगार दिवस आपल्याला साजरा करता आला नाही व माझ्या या ज्या कष्टकरू महिला आहे यांचं मला कौतुक करता आलं नाही. माझ्या काही कारणांनुसार मी बाहेरगावी असल्यामुळे तर मग मी रात्री मुंबईहून आली. तर मग म्हटलं माझ्या महिलांचं कौतुक करावं कोणी. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करू शकते. जे महामानवांनी, जे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जे कामगारांसाठी 1 मे दिवस काढलेला आहे सुट्टीचा, जे 12ही महिने कष्ट करतात, त्यांना 1 दिवस सुट्टी लागू केलेली आहे. त्या कामगारांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. अशा कामगारांचा आज सर्व महिलांतर्फे व आमच्या धाराऊ छत्रप्रतिष्ठान वृक्ष संवर्धन सेविका प्रिय मैत्रीण सुरेखाताई नांद्रे या ठिकाणी आलेले आहे. त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं मॅडम तुम्ही या. म्हटलं तसे आमचे तेजस आप्पा येणार होते पण तेजस आप्पा काही कारणांनुसार आले नाही. आज इथे आवक पण चांगली आलेली आहे व लग्नाचा सीझन असल्यामुळे महिला सुद्धा गैरहजरवर आहे. त्यामुळे हा कार्यक्रम थोडक्यात थोडा करून सनी लवकरात लवकर करून सनी सर्व वयोवृद्ध महिला आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे व कार्यक्रमाला. धुळे येथील मोहाळी उपनगर श्री शिवाजी व्यायाम शाळेतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी 500 ते 600 कुस्त्यांच्या दंगलीत धुळे तालुका, धुळे जिल्हा व इतर खेड्यापाड्यातील नामांकित पैलवान मल्ल सहभागी होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण म्हणून या कुस्त्यांची दंगलीकडे पाहिले जात आहे. मोहाळी उपनगर येथे 1 मे रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली गेली आहे. या कुस्तीचे आयोजन मोहाडी फटा, चाळीसगाव रोड, बाऊगावच्या बंगल्याजवळ मोहाडी उपनगर, धुळे येथे सकाळी 10:30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तसेच या कुस्त्यांसाठी प्रेक्षकांसाठी मोठा मंडप देखील टाकण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक कपिल देवरे, किशोर पाटील, योगेश गोसावी, ज्ञानेश्वर पाटील तसेच सतीश पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी पुढच्या वर्षापर्यंत आम्ही कुस्त्या बघतोय 20-25 पण या वर्षामध्ये आमच्या येथील 2-3 युवक फार मेहनत घेऊन वर्गणी काढून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तविक आजकाल स्वतःचा यश सोडून कोणी सामाजिक कामगार कोणी फिरत नाही. पण आमच्या येथील देवरे पाटील, ज्ञानेश्वर महाराज आणि या मित्रांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सालप्रमाणे ते अनेक खेड्यावरचे पुढे येतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे इनाम दिला जातो. ही परंपरा अशी आपण चालू राहू, त्यांना नेहमीच फिरून येऊ ही आपण विचारून पाठवली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडी. इंडिया आघाडीचे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ भव्य मोटारसायकल रॅली.
महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने कंबर कसली. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना पाठिंबा. कामगार दिनानिमित्त धुळ्यात नारी शक्तीचा सन्मान. आणि मोहाडी उपनगरात कुस्त्यांचा थरार रंगणार. याबरोबरच सिटी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.